महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। मनपा आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। विधानसभा निवडणुकांनंतरची समितीची ही पहिली बैठक आहे। या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी भाजप ॲक्शन मोडवर आली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावली आहे। आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपच्या वतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं विनम्र अभिवादन करण्यात आलं। एक देश में दो निशाण दो प्रधान नहीं चलेंगे असं म्हणत मुखर्जी यांनी कलम 370 विरोधात दंड थोपटले होते। तर भाजपच्या स्थापनेमध्ये मुखर्जी यांचा सिंहाचा वाटा होता। सांगलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला राष्ट्रवादीनं धक्का दिला। मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंघरे यांनी त्यांच्या शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं। जागतिक व्यासपीठावर मोदी हे भारताचा प्रमुख चेहरा आहेत आणि त्यांची ऊर्जा, गतिमानता आणि सर्वांना सहभागी करून घेण्याची वृत्ती ही जागतिक व्यासपीठावर भारतासाठी प्रमुख संपत्ती आहे। मात्र त्यांना देशभरातून अधिक पाठिंबा मिळायला हवा अशा शब्दांमध्ये शशी थरूर यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय। नितीन गडकरींनी पुन्हा एकदा रोखठोक मत व्यक्त केलंय। शिक्षणाचं व्यापारीकरण झालंय, समाजात सर्वजण एकमेकांना लुटत असल्याचं रोखठोक मत गडकरींनी व्यक्त केलंय। पैसे देऊन डिग्री मिळवलेला डॉक्टर पुढे काय करणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं गडकरी म्हणाले। नाशिकमधल्या नाफेडच्या कांदा खरेदीला बाजारभावापेक्षा कमी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडचा कांदा खरेदीचा कुठलाही फायदा होत नाहीये। तर नाफेडनं स्वतः बाजार समित्यांमध्ये उतरून कांदा खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून अनेक भागात चांगला पाऊस सुरू आहे। मात्र विदर्भ आणि खानदेशात तुलनेने खूपच कमी पाऊस पडलाय। दरम्यान आता विदर्भात 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। खानदेशातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे। मुंबईमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस कोसळतो। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं अलर्ट जारी केलाय। मुंबईमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय। आज दिवसभर पावसाची शक्यता वर्तवली जाते। मुंबई, ठाणे, पालघर, कोकणामध्ये मुसळधार पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। खोपोली, कर्जत परिसरामध्ये पावसाचा जोर हा अधिक आहे। जनजीवन सुरळीत सुरू आहे। नद्यांचं पाणी पातळी सामान्य। जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सर्वत्र दाट ढगांमुळे काळोख पसरला आणि पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झालाय। राजगड, तोरणा, मढेघाट धरण परिसरात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे। वेल्हे, राजगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी होतीये, त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी या भागातल्या पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। 22 जूनला हे पर्यटन बंदीचे आदेश लागू करण्यात आलेत आणि प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झालाय। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरला, त्यामुळे या तलावाचं जलपूजन करत ओटी भरण्यात आली। नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते तलावाचं जलपूजन झालं। तर वेण्णा लेक ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय।